गोष्टींना खाली का आणतो, हा आपला विषय होता. आणि यामध्ये 2 मुद्दे आपण शिकलेलो आहे. आता यामधला पुढचा क्रमांकाचा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 3, तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 3 आहे, देव पुढाऱ्यांना खाली आणतो कारण ते अन्याय व अत्याचार करतात आणि न्यायाने कारभार करत नाही. मुद्दा क्रमांक 3 परत एकदा हळूवारपणे सांगते, लिहून घ्या चर्च. देव पुढाऱ्यांना खाली आणतो कारण ते अन्याय व अत्याचार करतात आणि न्यायाने कारभार करत नाही. आता ज्या वेळेला एखाद्या पुढाऱ्याला देव त्याच्या राज्यामध्ये त्याची सेवा करण्यासाठी पाचारण करतो, त्यावेळेला ज्या गोष्टी देवाने त्याच्याकडनं अपेक्षित आहेत त्या तो करणं सोडून देतो आणि त्या उलट तो अन्याय व अत्याचार हा करत सुटतो. अशा वेळेला देव हा त्या पुढाऱ्याला त्या पुढारपणातून जे आहे खाली आणत असतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि वर्तमान समयामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला अनेक पुढारी हे अन्याय व अत्याचार जे आहे ते करताना दिसून येतात देवाच्या लोकांवरती. आणि एवढंच नाही तर जो कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे तो देखील तो न्यायाने करत नाही. तो देखील कारभार जो आहे ते पुढारी न्यायाने जे ते करत नाही. आणि पहा, परमेश्वर देव हा पुढाऱ्यांकडनं न्यायाने कारभाराची अपेक्षा जी आहे ती करत असतो त्याने करावी. बघा, ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 29वा अध्याय आणि वचन 14 आपण वाचतो तर त्या ठिकाणी सलोमन राजा हा अतिशय स्पष्टपणे न्यायाने कारभार करण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी ह्या सांगताना दिसतात. बघा, कोणतरी वाचते वचन. जो राजा गरिबांचा खरेपणाने न्याय करतो त्याचे सिंहासन सदा टिकते. व्हेरी गुड. जो राजा, जो पुढारी गरिबांचा खरेपणाने न्याय करतो. लक्ष द्या, आज देवाने जर पुढारपण दिलेलं आहे तर ते देण्याच्या मागचं कारण जर काय आहे तर देव अपेक्षा करतो त्या पुढाऱ्याकडनं की त्याने खरेपणाने लोकांचा न्याय जो आहे तो करावा. पण जर ज्या वेळेला एखादा पुढारी हा खरेपणाने देवाच्या राज्यामध्ये लोकांचा न्याय करताना दिसत नाही देवाला, त्यावेळेला त्याचं जे सिंहासन आहे किंवा त्यावेळेला त्याचं जे काही त्याला देण्यात आलेलं जे कारभार आहे ज्याला आपण पद म्हणतो, लक्ष द्या, त्याहून परमेश्वर देव त्याला जे आहे ते खाली आणत असतो. त्या ठिकाणी ते टिकून राहत नाही. आणि पवित्र शास्त्राचं ज्या वेळेला आपण अतिशय बारकाईने अध्ययन करतो त्यावेळेला पवित्र आत्मा आपल्याला अनेक अशा पुढाऱ्यांबद्दल जे आहे शिकवतो ज्यांनी न्यायाने पुढारपण जे आहे ते केलं नाही, ज्यांनी न्यायाने कारभार जो आहे तो बघितला नाही, तर त्यांनी लोकांवरती अन्याय केले, त्यांनी लोकांवरती अत्याचार जो आहे ते केला, त्यांनी लोकांचा छळ जे आहे त्यांनी केला. आपण अनेक पुढारी पाहणार नाही. तर हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण काही महत्वाचे भाग जे आहे बघणार आहोत. कोणीतरी पहिले राजे 21वा अध्याय आणि वचन 19 वाचण्यासाठी मदत करा. आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक पुढारी पाहायला भेटतो ज्याला देवाने न्यायाने पुढारपण करण्यासाठी जे आहे ते निवडलं होतं, पण त्याने त्या ठिकाणी न्यायाने पुढारपण करण्याऐवजी अन्याय जो आहे तो लोकांवरती केला, लोकांना त्याने छळलं, लोकांवरती अत्याचार जे आहे त्याने केला. आणि त्या पुढाऱ्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. पहिले राजे आपण पाहूया वेळेला आणि त्याचं 21वा अध्याय आणि वचन 19 वाचण्यामध्ये करा. पहिले राजे याचा 21वा अध्याय आणि वचन 19. त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मड्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोदाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खाल्ले. व्हेरी गुड. बघा, वचन काय सांगत आहे की परमेश्वर देवाने
त्याचा संदेश त्याला जे आहे ना अहाब राजाकडे पाठवले. अहाब हा जो पुढारी आहे, ज्याला देवाने पुढारपण सोपवलेलं होतं अशासाठी की त्याने देवाच्या लोकांचा योग्य पद्धतीने जे आहे देवाला आवडेल अशा पद्धतीने न्याय व्यक्त करावा. पण त्याने देवाला आवडेल अशा प्रकारच्या पद्धतीने त्याचं जे पुढारपण आहे ते त्याने त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. तर त्याने लोकांवरती अन्याय केला, त्याने लोकांवरती जे आहे अत्याचार केला, त्याने लोकांना छळलं. वचन सांगते की नाबोत जो आहे, नाबोत ह्या व्यक्तीवरती अहाब या पुढाऱ्याने जे आहे ते अन्याय केला. अहाब ह्या पुढाऱ्याने नाबोत या व्यक्तीवरती जे आहे ना, आपण पाहतो की त्याला त्याने छळलं. आणि वचन सांगते की परमेश्वर देवाने ही गोष्ट बघितली, आणि परमेश्वर देवाने ही गोष्ट बघितल्यानंतर परमेश्वर देवाने त्याला त्याच्या पदावरून जे आहे ते खाली आणलं. आणि न केवळ खाली आणलं, परंतु त्याने ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या संदर्भात देवाने आपण पाहतो त्याला शासन देखील केलं. आणि कशा प्रकारे त्याला शासन केलं तर वचन सांगत त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी नाबोताचे रक्त कुत्र्याने चाटून खाल्ले त्याच ठिकाणी तुझंही रक्त कुत्रे जे आहे ते चाटून खातात. आणि बघा ज्या आपण पाहतो की गोष्टी परमेश्वर देव हा ह्या पुढाऱ्याला बोलला, तसंच जे आहे घडून आलेलं आपल्याला पहिले राज्य 22वा अध्याय आणि वचन 38 मध्ये पाहायला भेटते. बघा वचन 38 काय म्हणत आहे. राजाचा रथ शोम्रोनाच्या तळ्यानजीक घुसला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. हा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे अहाब ह्या पुढाऱ्याचं जे रक्त आहे ते कुत्र्यांनी चाटून खाल्लं. लक्ष द्या, अहाब हा जो पुढारी देवाने त्याच्या लोकांवरती नियुक्त केलेला होता, तो का नियुक्त केला होता. देवाची इच्छा होती की अहाब या पुढाऱ्याने त्याच्या लोकांचा जो काही न्याय आहे तो व्यवस्थितपणे करावा. परमेश्वर देवाची इच्छा ही होती नीतिसूत्रे 29:14 नुसार की त्याने दिन गरीब, जे उघडे वागडे आहे, विधवा आहे, जे देवाचे लोक आहे त्यांच्याकडे त्याने लक्ष द्यावं, त्यांची त्यांनी काळजी घ्यावी. पण ह्या ठिकाणी अहाब हा जो पुढारी आहे हा देवाच्या लोकांवरती अन्याय करताय, त्यांना छळत आहे, त्यांच्यावरती अत्याचार करत आहे. आणि अशा प्रकारचं आपण पाहतो की पुढारपण हे देवाला मुळीच मान्य नाही. आणि म्हणून देवाने हा जो पुढारी आहे ना ह्याला खाली आणला. आज देखील आपल्याला अशा प्रकारचे जे पुढारी आहे जे अन्याय करतात देवाच्या लोकांवरती, देवाच्या सेवकांवरती, आज देखील अशा प्रकारचे पुढारी जे देवाच्या सेवकांवरती अत्याचार करतात, अन्याय करतात, हे आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे विसरून जातात की परमेश्वर देवाने त्यांना जे पुढारपण दिलेलं आहे तिथून त्याला खाली देखील त्यांना आणता येते, हे ते विसरून जातात. लक्ष द्या, हाच एक पुढारी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटत नाही, तर आणखीन एक पुढारी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतोय ज्याने देवाच्या लोकांवरती जे आहे अन्याय केलेला होता, ज्याने देवाच्या लोकांना जे आहे ते छळलेलं होतं, ज्याने देवाच्या लोकांना जे आहे ते त्रास दिलेला होता. आणि असा पुढारी आपल्याला निर्गम याचा 14वा अध्याय आणि 27 ते 28 वचनामध्ये पाहायला भेटतो. आणि ह्या पुढाऱ्याचे नाव फारो आहे. आणि बघा, फारो या पुढाऱ्याने देवाचे जे इस्रायल लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय केला होता, त्यांच्यावरती अत्याचार केला होता. आणि त्यांच्यावर केलेला जो काही अत्याचार आहे, अन्याय आहे, त्यामुळे देवाने त्याला जे आहे ना आपण पाहतो की खाली आणलेला आहे. बघा कोणतरी वचन वाचा, निर्गम याचा 14वा अध्याय आणि 27 ते 28 वचन काय म्हणत आहे. मोशेने समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पडू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्याच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली, त्यातला एकही वाचला नाही. ती सर्व त्यामध्ये गडप झाली आणि त्यातला एकही वाचला नाही. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो.
जर पुढाऱ्याने पुढारपण देवाच्या इच्छेनुसार केलं नाही आणि त्याने स्वतःची इच्छा त्याच्या पुढारपणामध्ये जर लागू केली, तर परमेश्वर देव अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना जे आहे खाली आणतो. लक्ष द्या, ज्या वेळेला देवाच्या लोकांवरती देवाने नियुक्त केलेला पुढारी हा देवाच्या योजनेनुसार काम करत नाही, तर स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देऊन स्वतःच्या इच्छा पुरवून तो त्यांच्यावरती अन्याय किंवा अत्याचार करू पाहतो, त्यावेळेला परमेश्वर देव हा अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना खाली जे आणत असतो. आणि आज देखील अशा प्रकारचे पुढारी अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आज देखील अशा प्रकारचे जे पुढारी आहे हे आपल्याला अस्तित्वात असलेले पाहायला भेटतात, आणि जे देवाच्या लोकांवरती जे आहे वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय करून ज्या गोष्टी देवाने त्यांना करण्यासाठी सांगितलेल्या नाहीये त्या गोष्टी ते करून देवाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडखळण्याचे कारण जे आहे. आणि ते हे विसरून गेले आहे की ज्याला देव हा वाचवतो, ज्याला देव हा पुढारपण देतो, त्याला देव हा खाली देखील आणतो, हे ते विसरून गेले आहे. वचन सांगते या ठिकाणी की अहाब ह्या राजाने ज्या गोष्टी देवाने अपेक्षित केलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या. फारोने देखील ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. लक्ष द्या, त्यांच्या अशा प्रकारच्या गोष्टींमुळं, त्यांच्या अशा प्रकारच्या कारभारामुळं देवाने त्यांना त्यांच्या पदावरून जे आहे खाली आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यांच्या कारभारावरून जे आहे देवाने त्यांना खाली आणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. लक्ष द्या, चर्च पुढारी या नात्याने आपण हे उदाहरण समोर ठेवणं फार गरजेचं आहे. का? कारण आपण जर पुढारी आहोत, तर देवाने आपल्याला पुढारपणाचं पाचन का दिलेलं आहे त्या मागची कारण ही आपण शिकलेले आहोत, येणाऱ्या दिवसांमध्ये अजून शिकणार आहोत. पण आपल्या ठाई मुळीच अशा प्रकारे अन्याय करणारा किंवा अत्याचार करणारा किंवा देवाच्या लोकांना छळणारा हा जो स्वभाव आहे हा आपल्यामध्ये नको आहे. तर आपण कशा प्रकारे लोकांची काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला पवित्र शास्त्रातून समजणं फार गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचं पुढारपण आपण करत देवाला जे आहे ते संतोष व्हावं ही देवाची आपल्याकडनं इच्छा आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, देव पुढाऱ्यांना खाली आणतो कारण ते देवाचा गौरव स्वतः घेतात व त्याला सन्मान देत नाही. मुद्दा क्रमांक 4 लिहा. देव पुढाऱ्यांना खाली आणतो कारण ते देवाचा गौरव स्वतः घेतात व स्वतः त्याला सन्मान देत नाही. मुद्दा क्रमांक 4 आहे. कोणीतरी यशाचं पुस्तक 42 अध्याय आणि वचन 8 वाचण्यासाठी मदत करा. आज कशा प्रकारे पुढारी देवाला गौरव देत नाही, परंतु देवाचा जो सन्मान आहे, देवाचं जे गौरव आहे ते स्वतः घेतात. त्या संदर्भात यशाया आत्म्याच्या प्रेरणेने काय लिहित आहे पहा. 42 अध्याय आणि वचन 8 काय म्हणत आहे? परमेश्वर आहे हे माझे नाम आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही. व्हेरी गुड. परमेश्वर वचन सांगते अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी की मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव आहे, मी आपलं गौरव दुसऱ्यांना घेऊ देणार नाही. लक्ष द्या. परंतु आज वर्तमान समयामध्ये पुढाऱ्यांनी देवाचं गौरव जे आहे ना ते स्वतः घेतलेलं आहे देवाला देण्याऐवजी. वर्तमान समयामध्ये असे अनेक पुढारी आपल्याला दिसतील की ज्यांनी देवाचं गौरव स्वतः घेतलेलं आहे, जे देवाला त्यांनी दिलं पाहिजे होतं. आणि त्यांनी देवाचं गौरव स्वतः घेतलं असल्या कारणामुळं देवाने त्यांना ज्या जागेवरती नियुक्त केलं होतं तिथून खाली जे आहे ते आणलेलं आहे. हे पुढारी केवळ वर्तमान समयामध्येच असलेले आपल्याला पाहायला भेटत नाही, तर हे पुढारी पवित्र शास्त्रामध्ये देखील असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ज्या वेळेला आपण प्रेषणाचं पुस्तक 12वा अध्याय आपण काढतो त्याचं 21 ते 23 वचनामध्ये आपल्याला असंच एक पुढारी पाहायला भेटतो ज्याने परमेश्वर देवाचं गौरव न देता स्वतः परमेश्वर देवाचं गौरव घेतलं आणि त्याच्या अशा प्रकारच्या देवाचं गौरव स्वतः घेण्याच्या वागणुकीमुळं देवाने त्यांच्या पदावर खाली आणलं. वचन काय म्हणते? कोणीतरी 12वा अध्याय आणि 21 ते 23 वचन वाचण्याची मदत करा. प्रेषणाचं पुस्तक. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे.
मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून गेला. यस 23 वचनाचं अभाग म्हणत आहे की ह्या ठिकाणी असलेला जो पुढारी आहे हेरोद या नावाचा, त्याने देवाचं गौरव केलं नाही, त्याने देवाला देवाचं गौरव दिलं नाही. लक्ष द्या, आज देखील अशा प्रकारचे पुढारी हे अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ज्या वेळेला एक पुढारी हा देवाला देवाचे गौरव देत नाही आणि ते गौरव स्वतः घेतो, त्यावेळेला त्या पुढाऱ्याला देव त्याच्या नियुक्त पदावरून जे आहे ते खाली आणत असतो, त्याच्या राज्यात. आणि आज अनेक पुढाऱ्यांचं पतन जे आहे ना, त्यांनी देवाला देवाचं गौरव न दिल्या कारणामुळे झालेलं आहे. आज अनेक पुढाऱ्यांचं पतन जे आहे ना, देवाचं गौरव त्यांनी देवाला न देता स्वतः ते घेतला असल्या कारणामुळे झालेलं आहे. लक्ष द्या, वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की हेरोदाने देवाचं गौरव केलं नाही, देवाचं गौरव जे ते केलं नाही. देवाने पुढाऱ्यांना पुढारपण का सोपवलेलं आहे, त्याच्या मागचं कारण या ठिकाणी पाहायला भेटतं की त्यांनी देवाचं गौरव करावं, त्यांनी देवाला महिमा द्यावा, त्यांनी देवाला जे आहे ना, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की त्याला देवाने आपण काय केलं पाहिजे, गौरव दिला पाहिजे. यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे, यासाठी देवाने आपल्याला पुढारपण सोपवलेलं आहे, यासाठीच देवाने आपल्याला उंच केलेलं आहे. हे पुढाऱ्याला समजणं फार गरजेचं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, आज पुढाऱ्यांना ह्या गोष्टी समजत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त हा एकच पुढारी नाही, तर वचन सांगतं दानिएलचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 30 ज्यावेळेला आपण काढतो, आणखीन एक पुढारी ज्याचं नाव नबुखदनेस्सर आहे, आपल्याला पाहायला भेटतं 4 अध्याय आणि वचन 30 मध्ये काय म्हणत आहे, त्याने कशा प्रकारे देवाला गौरव दिलं नाही, त्याने स्वतःलाच गौरव घेतलं, स्वतःलाच त्याने श्रेय दिलं. बघा वचन काय सांगते, 4 अध्याय वचन 30. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. येस, व्हेरी गुड. बघा काय म्हणत त्या ठिकाणी, आज देखील अशाच प्रकारे पुढाऱ्यांचं वक्तव्य वर्तमान समाज सेवेमध्ये पाहायला भेटतं. आज देखील असे पुढारी आहेत ज्यांना असं वाटतं की माझ्या पराक्रमाने, माझ्या बलाने, या ठिकाणी हा जो पुढारी आहे ज्याचं नाव नबुखदनेस्सर आहे, तो अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी देवाला गौरव देण्याऐवजी स्वतःला गौरव देताना आपल्याला दिसत, स्वतःला त्याचं श्रेय घेताना दिसत आहे. देवाने या गोष्टी करण्याकरता पुढाऱ्याला पुढारपण सोपवलेलं नाहीये, तर देवाने पुढाऱ्याला पुढारपण या गोष्टी करण्यासाठी सोपवलेलं आहे की त्याने देवाला गौरव द्यावा, त्याने देवाला सन्मान द्यावा. आपण जर पुढारी आहोत तर देव आपल्याकडनं कोणत्या गोष्टी अपेक्षित करतो आणि कोणत्या गोष्टी करण्यासाठी देवाने आपल्याला पुढारी बनवलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर हे आपल्याला समजलं तर आपण देवाच्या इच्छेनुसार पुढारपण जे आहे ते देवाच्या राज्यामध्ये देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने करू शकतो. पण जर पुढारपण आपल्याला कशासाठी सोपवण्यात आलेलं आहे हे जर समजून न घेता आपण त्या पुढारपणामध्ये आपल्या स्वतःच्या इच्छा जर लागू करू आणि देवाच्या इच्छेला प्राधान्य देणार नाही, तर त्या पुढारपणातून देव आपल्याला खाली आणेल हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि अनेक पुढाऱ्यांचं जे काही पतन आहे हे ह्याच गोष्टीमुळे झालेलं आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने देवाने त्यांना पुढारपण का सोपवलं आहे हे समजून घेतलं नसल्या कारणाने. आपण जर देवाने आपल्याला जर पुढारी म्हणून जर नेमलेलं आहे, पुढारी म्हणून जर देवाने आपल्याला निवडलेलं आहे, तर आपली निवड काय आहे? वचन सांगतं की आपण देवाला प्रत्येक गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे, देवाला आपण सन्मान दिला पाहिजे, देवाला देवाचं गौरव जे आहे ते आपण दिलं पाहिजे. यासाठी देवाने आपल्याला पुढारपण जे आहे ते सोपवलेलं आहे. आपण जर पुढारी आहोत तर आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या तर निश्चित अर्थाने आपण देवाचं गौरव देवाला दिल्याशिवाय राहत नाही. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. देव पुढाऱ्यांना खाली आणतो कारण ते देवाच्या लोकांचा छळ करतात व त्यांना त्रास देतात. मुद्दा क्रमांक 5 लिहा. देव पुढाऱ्यांना खाली आणतो
कारण ते देवाच्या लोकांचा छळ करतात व त्यांना त्रास देतात. आज अशा गोष्टी वर्तमान समयामध्ये अनेक पुढारी करत आहेत. अनेक पुढारी आज देवाच्या लोकांना छळत आहे. अनेक पुढारी आज देवाच्या लोकांना त्रास देत आहे. अनेक पुढारी आहे वर्तमान समयामध्ये. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो कशा प्रकारे आज वर्तमान समयामध्ये देवाच्या सेवेमध्ये पुढारी हा देवाच्याच लोकांना छळत आहे, देवाच्याच लोकांना त्रास देत. अनेक उदाहरणं आहेत. लक्ष द्या, वचन काय सांगतं बघा. कोणीतरी स्तोत्र संहिता 105 आणि 14 ते 15 वचन वाचा. स्तोत्र संहिता 105 आणि 14 ते 15 वचन काय म्हणत आहे. स्तोत्र संहिता 105 आणि 14 आणि 15 वचन पहा. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजाचाही निषेध करून म्हटले की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका. व्हेरी गुड. परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला माझ्या संदेष्टांना, माझ्या सेवकांना, माझ्या लोकांना हात लावू नका अशा प्रकारची ताकीद देताना दिसून येत आहे. लक्ष द्या, वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही त्यांना उपद्रव करू नका. परमेश्वर सांगत आहे तुम्ही माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव जे आहेत ते करू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना छळू नका. देवाने पुढाऱ्यांना पुढारपण यासाठी दिलेलं नाहीये की त्यांनी देवाच्या लोकांना छळावं. देवाने पुढाऱ्यांना पुढारपण यासाठी दिलेलं नाहीये की त्यांनी त्या पुढारपणाच्या साह्याने देवाच्या लोकांना त्रास द्यावा, यासाठी दिलेलं नाहीये पुढारपण. पण आज अशाच प्रकारचं पुढारपण आपल्याला पाहायला भेटतं जे देवाच्या लोकांना छळणार आहे, जे देवाच्या लोकांना त्रास देणार आहे. बघा, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करतो, वचन सांगतो, निर्गम याचा पहिला अध्याय आणि 13 ते 14 वचन वाचतो ना, फारो राजाने इस्रायल लोकांना जे आहे ते त्रास दिलेला होता. फारो राजाने इस्रायल लोकांना जे आहे ते छळलेलं होतं. लक्ष द्या, फारो राजाने हे देवाच्या लोकांना छळलं असल्या कारणामुळं देवाने त्याला खाली जे आहे ते आणलं. आज अनेक पुढाऱ्यांचं पतन जे आहे ते झालेलं, अनेक पुढारी जे आहे ते खाली आणण्यात आलेले आहे. का? कारण त्यांनी त्यांच्या पुढारपणामध्ये देवाच्या इच्छेनुसार पुढारपणाला महत्व न देता स्वतःच्या इच्छा त्या पुढारपणामध्ये ऍड करून लोकांना त्रास दिला, लोकांना छळलं आणि त्यामुळे त्यांचं पुढारपण खाली आलेलं. बघा वचन काय सांगत, निर्गम याचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 आणि 14 वचन पहा काय म्हणत आहे. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हरत रेखी कामे करावीस लावीत. असल्या बिकट कामाने त्यास घेऊ नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. ही सर्व जी कामं आहे ही फार छळाची कामं होती, जी त्यांच्याकडनं करून घेतल्या जात होती. लक्ष द्या, देवाने पुढाऱ्यांना पुढारपण यासाठी दिलेलं आहे की त्यांनी देवाच्या राज्यामध्ये देवाच्या लोकांची काळजी घ्यावी, त्यांना छळावं म्हणून नाही, त्यांना त्रास द्या म्हणून नाही. पण आज वर्तमान समयामध्ये ज्यावेळेस आपण पुढारपणाचं अवलोकन करतो तर अनेक पुढारी हे देवाच्या लोकांना छळताना दिसून येतात. छळण्याचे वेगवेगळे माध्यम आहे. छळण्याचे पुढारी ज्या वेळेला देवाच्या लोकांना छळतात त्यावेळेला ते जे माध्यम आहे छळण्याचे ते वेगवेगळे आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढाऱ्यांचे देवाच्या लोकांना छळण्याचे माध्यम आपण शिकणार आहोत. लक्ष द्या, वचन काय सांगितलं त्या ठिकाणी. देवाने पुढाऱ्यांना पुढारपण यासाठी दिलेलं नाहीये की त्यांनी देवाच्या लोकांना छळावा, देवाच्या लोकांना त्रास द्यावा, नाही, यासाठी दिलेला आहे की त्यांनी देवाच्या लोकांची काळजी घ्यावी. पण ह्या ठिकाणी फारोने देवाच्या लोकांची काळजी घेतली नाही, त्याउलट त्याने त्यांना छळलं, त्याउलट त्याने त्यांना त्रास दिला आणि परिणामी आपण पाहतो काय झालेलं असेल तर त्याला त्याच्या पदावरून खाली आले. ज्या वेळेला आपण
एस्तेरचं पुस्तक आपण वाचतो, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की त्या ठिकाणी एक हामान नावाचा व्यक्ती आहे आणि त्याने तो एक पुढारी होता, पण त्याने त्याचं पुढारपण जे आहे ते व्यवस्थितपणे चालवलं नसल्या कारणामुळे, त्याने त्याचं पुढारपण जे आहे ते व्यवस्थितपणे केलं नसल्या कारणामुळं आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याला त्याच्या पुढारपणावर जे आहे ते खाली आणले. त्याने त्याच्या पुढारपणाच्या साहाय्याने आपण पाहतो की मर्दकै हा जो नीतिमान व्यक्ती होता त्याला त्याने त्रास दिला, त्याला त्याने छळलं. उतरवला ते का? परमेश्वर देव हा न्यायी आहे. परमेश्वर देव हा पक्षपाती नाही. परमेश्वर देव हा भेदभाव करत नाही. परमेश्वर देवाच्या दृष्टिकोनातून सर्वजण समान. वचन सांगत्या ठिकाणी की हामानाने मर्दखायला त्रास दिला, हामानाने मर्दखायला छळलं आणि त्याच्या अशा प्रकारच्या पुढारपणामुळे देवाने त्या हामानाला ज्या खाली आणलं. बघा वचन काय सांगतं, एस्तेर त्याचा 7वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन पहा काय ते. राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हरबोरा नावाचा एक खोजा म्हणाला, पहा, हामानाच्या येथे 50 हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे. ज्या मर्दखायाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे. राजाने म्हटले, त्याच खांबावर त्याला फाशी द्या. तेव्हा जो खांब मर्दखायासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोधाचे शमन झाले. व्हेरी गुड. बघा, पुढारपण हे नेहमी दुसऱ्यांना पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगातून देव जो आहे ते देत असतो. पण आताच पुढारपण हे दुसऱ्यांकरता खड्डे खणण्यासाठी आपण पाहतो. आताचे पुढारी पुढारपण शेअर करत नाही. आताच्या पुढाऱ्यांना भीती वाटते की आपल्या पुढारपणा मध्ये हा येतो की काय. या ठिकाणी हामान जो आहे ना, हामानाने मर्दखायला छळलं, हामानाने मर्दखायला त्रास दिला आणि हामानाला पुढारपण यासाठी देण्यात आलेलं नव्हतं. आज वर्तमान समयामध्ये जर आपल्याला पुढारपण देण्यात आलेलं आहे तर ते काय देण्यात आलेलं आहे, आपण एकमेकांना उभं करावं, आपण एकमेकांना पुढे घेऊन जावं, आपण एकमेकांची काळजी घ्यावी, आपण एकमेकांना जे आहे ते परिपक्व बनावं. वचन सांगतं लूका वर्तमानाच्या पुस्तकामध्ये, मत्तयाच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारचं पुढारपण देव जो आहे तो अपेक्षित करतो. मी भुकेला असताना तुम्ही मला खायला दिलं, मी ताणेला असताना तुम्ही मला प्यायला दिलं, एवढं असताना तुम्ही मला घरात घेतलं, मी आजारी असताना तुम्ही माझं भेटलेलं. हे एक पुढारपण आहे. लक्ष द्या, एका पुढाऱ्याने अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आत्ताचे पुढारी अशा गोष्टी करत नाही. आत्ताचे पुढारी देवाच्या लोकांना छळतात, त्रास देतात. त्यांच्यासाठी आपण पाहतो की वेगवेगळे पाश तयार करतात, त्यांचं खच्चीकरण करतात, त्यांना अपमानित करतात. लक्ष द्या, वचन सांगतं शमूएलाला परमेश्वर म्हणाला, माणसासारखं देवाचं बघणं नाहीये. मनुष्य बाहेर स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो की पुढाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे. आपण माणसापासून सर्व काही लपवून ठेवू शकतो, देवापासून काही लपवून ठेवू शकतो. देव प्रत्येक गोष्ट उजेडामध्ये आणतो. वचन सांगते या ठिकाणी की हामानाने अतिशय चतुर्यतेने मर्दखायासाठी फाशीचा खांब तयार केला. पुढारपण हे एखाद्याला नाश करण्यासाठी देव देत नाही. पुढारपण एखाद्याला पाडण्यासाठी देव देत नाही. पुढारपण एखाद्याला उद्ध्वस्त करण्यासाठी देव देत नाही. पुढारपण देव एखाद्याचं खच्चीकरण करण्यासाठी देत नाही. पुढारपण देव हा एखाद्या व्यक्तीला मानसिक छळ, मानसिक त्रास देण्याकरता देत नाही, उभारणी करण्याकरता देतो. हे पुढाऱ्यांना समजणं फार गरजेचं आहे. पण आताच्या पुढाऱ्यांना त्या गोष्टी कळत नाही आणि ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्याच गोष्टी आज पुढारी करत आहे. त्याच गोष्टी आज पुढारी करत आहे. लक्ष द्या,
आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी पुढारी करतो त्यावेळेला देव त्या पुढाऱ्यांना जे आहे ना खाली आणत असतो. तेव्हा देव पुढाऱ्यांना किंवा अधिपतींना खाली का आणतो? आणि आतापर्यंत 5 मुद्दे आपण या विषयाशी संबंधित जे आहे ते शिकलेलो आहोत. आणि पुढचा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 6, देव हा पुढाऱ्यांना खाली का आणतो या विषयातला मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 6 आहे, पुढारी पश्चाताप करत नाही म्हणून देव त्यांना खाली आणतो. मुद्दा क्रमांक 6 लिहा आजच्या विषयाचा. पुढारी पश्चाताप करत नाही म्हणून देव त्यांना खाली आणतो. आणि आपण पाहतो की ज्या गोष्टी देवाने करण्यासाठी पुढाऱ्याला पाचारण केलेलं आहे त्या गोष्टी करण्याऐवजी पुढारी ज्या वेळेला स्वतःच्या मनाच्या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये करू लागतो त्यावेळेला देवाला त्या गोष्टी मुळीच आवडत नाही. आणि अनेक वेळा आपण पाहतो की ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी ज्या वेळेला पाचारलेला पुढारी देवाच्या राज्यामध्ये करून पाहतो त्यावेळेला त्या गोष्टींमुळं देवाचं जे राज्य आहे त्यामध्ये अनेक अडखळ जे आहेत ते निर्माण होत असतात. आणि ह्या अडखळांना जो काही पुढारी कारणीभूत असतो त्याने पश्चाताप करून व्यवस्थितपणे देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये ज्या गोष्टीसाठी त्याला पाचारलेल्या त्या गोष्टी केल्या पाहिजे ही देवाची इच्छा आहे. ही गोष्ट देव त्याच्याकडनं अपेक्षित करतो. पण आपण पाहतो की पुढारी एकीकडे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे आणि त्या गोष्टींचा पश्चाताप देखील ते करत नाहीये. आणि त्या गोष्टी ते करत राहत असल्या कारणामुळं देवाला त्यांना त्यांच्या आपण पाहतो की त्या पदावरून जे आहे खाली आणावं लागेल आहे. कारण पुढारी ज्याला पाचारलेलं असतं देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करण्यासाठी त्याने एक उदाहरण जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. एक्झाम्पल जीवन जे आहे लोकांकरता जगणं फार गरजेचं आहे. पण जर तो पुढारी एक्झाम्पल जीवन जगत नसल, एक कित्तामय जीवन जगत नसल, एक उदाहरणमय जीवन जर जगत नसल तर अशा प्रकारच्या पुढाऱ्याला देव जो आहे तो खाली आणत असतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, लूक याचा 13वा अध्याय आपण काढूया आणि वचन 3 यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 3 मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे पश्चातापा संदर्भात कोणतरी वाचा. मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. व्हेरी गुड. जर पश्चाताप केला नाही, ज्या वेळेला एका पुढाऱ्याकडनं पाप होतो त्यावेळेला त्या पुढाऱ्याने त्या पापाचा पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि जर त्या पापाचा पश्चाताप जर त्या पुढाऱ्याने केला नाही तर त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला त्या पापाचं जे काही प्रतिफळ आहे त्याला सामोरे जावं लागतं. आणि वचन सांगत त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हाला सर्वांचा त्यांच्या सारखाच काही नाश होईल. आता जर देव एखाद्या पुढाऱ्याला त्याच्या राज्यामध्ये काम करण्याकरता पाचारतो त्यावेळेला देवाची इच्छा ही असते की त्या पुढाऱ्याने देवाच्या इच्छेनुसार देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम जे आहे ते केलं पाहिजे. पण देवाच्या राज्यामध्ये आज पुढारी आहे पण ते देवाच्या मर्जीनुसार देवाचं काम करत नसल्या कारणामुळं त्यांनी देवाच्या दृष्टिकोनातून पाप केलं आहे. त्या पापाचा पश्चाताप त्यांनी करावा अशी देवाची इच्छा आहे. पण अद्यापही ज्यावेळेस पुढारी पापाचा पश्चाताप करत नाही त्यावेळेला देवाला त्या पुढाऱ्याला जे आहे खाली आणावं लागतं. आणि अशा प्रकारची पुढारी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. न केवळ पवित्र शास्त्रामध्ये परंतु आज वर्तमान समयामध्ये देखील अशा प्रकारची पुढारी आपल्याला अस्तित्वात असलेले पाहायला भेटतात जे देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करण्याकरता पाचारण्यात आले पण देवाचं काम ते आज करत नाही. आणि बघा वचन काय सांगत आहे, ज्या वेळेला
आपण दानिएलचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 22 ते 30 वचन आपण वाचतो. तर दानिएलच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला एक पुढारी दिसून येतो ज्याचं नाव बेलशस्सर आहे. आणि ह्या बेलशस्सर पुढाऱ्याने ज्या गोष्टी देवाने अपेक्षित केलेल्या नव्हत्या अशा प्रकारच्या गोष्टी याने केल्या. ह्या बेलशस्सर पुढाऱ्याने राजाने जे आहे पाप केलं आणि त्याचे जे काही परिणाम आहे, त्या पापाचे जे काही परिणाम आहे ते ह्या बेलशस्सर पुढाऱ्याला त्याच्या जीवनामध्ये जे आहे पाहायला मिळाले, भोगायला मिळाले. वचन सांगते की त्याचे जे राज्य आहे ते देवाने 2 भागांमध्ये विभाजलं आणि त्याचं एक जे राज्य आहे ते मेदी आणि दुसरं जे राज्य आहे ते पर्शी ह्या लोकांना जे आहे ते वाटून दिलं. जर ह्या पुढाऱ्याने व्यवस्थितपणे आपलं पुढारपण जर केलं असतं तर त्या ठिकाणी त्याच्या राज्याची जी काही विभागणी आहे 2 भागामध्ये देवाने केली नसते. पण त्याने पाप केलं आणि बघा कशा प्रकारचं पाप त्याने केलं परिवारासह हे ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. कोणीतरी 5वा अध्याय दानिएलचं पुस्तक 5वा अध्याय आणि 22 ते 30 वचन पहा काय म्हणतात त्या ठिकाणी. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस, तर स्वर्गीयच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केलास. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्या पुढे आणली आहेस. तू तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहेत. आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते त्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही. त्यांचे तू स्तवन केले, पण त्यांच्या हाती तुझा प्राण आहे व त्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत. त्या देवाला मान दिला नाहीस, म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा, मने मने तकेल उफारसीन. याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुझ्या तागडीत तोलले व तुला उन्हा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे. तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेवला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला व त्या संबंधाने सर्वत्र दाही फिरवली की हा राज्यातील 3 अधिपतीतला एक आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की बेलशस्सर हा जो राजा आहे, हा जो पुढारी आहे, ह्याने परमेश्वरासमोर जे आहे ना नम्र व्हायला पाहिजे होतं, पण तो परमेश्वरासमोर नम्र झाला नाही. स्वर्गाच्या प्रभू समोर त्याने उत्तमपणा जो आहे तो केला. आणि एवढंच नाही तर वचन सांगतं की देवाच्या मंदिरातली जी पवित्र पात्र आहे त्या पात्रांमध्ये त्याने, आपण पाहतो त्याच्या सरदाराने, त्यांच्या पत्नीने आणि त्याच्या उपपत्नीने जे आहे द्राक्षरस पिला. ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक पुढारी जो आहे ज्या वेळेला देवाच्या विरोधामध्ये पाप करतो आणि त्या पापाचा पश्चाताप करत नाही त्यावेळेला त्या पुढाऱ्याला देव हा खाली जे आहे ते आणत असतो. आणि बेलशस्सर हा जो राजा आहे, बेलशस्सर हा जो पुढारी आहे, ह्याने परमेश्वराविरुद्ध पाप जे आहे ते केलेलं होतं. आणि म्हणून त्याच्या राज्याचे 2 भाग जे ते करण्यात आले आणि एक भाग त्याच्या राज्यातला हा मेदी आणि दुसरा भाग हा त्याच्या राज्याचा पारसी, अशा 2 भागांमध्ये जे आहे विभागणी करून देऊन टाकण्यात आलं. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, काय शिकवतं, हे प्रत्येक पुढाऱ्यांना कळणं फार गरजेचं आहे. का? कारण पुढारी हा एक उदाहरण दाखल जीवन देवाच्या राज्यामध्ये देवाच्या योजनेअंतर्गत कार्य करताना नेहमी सादर करणार असला पाहिजे. ह्या ठिकाणी हा जो पुढारी आहे ज्याचं नाव बेलशस्सर आहे, आपण पाहतो की त्याने उत्तमपणा जे आहे तो स्वर्गाच्या देवासमोर केला. त्याने देवासमोर नम्र जे आहे तो झाला नाही.
देवाचे पवित्र जे काही पात्र आहे त्याचा अनादर त्याने जे ते केला, त्याच्या सरदाराने, त्यांच्या पत्नीने, त्याच्या उपपत्नीने अनादर केला. त्याने पाप केलं आणि पापामुळं त्याच्या राज्याचे 2 भाग झाले. पापामुळं त्याला खाली जे आहे ते आणण्यात आलं. आणखीन एक पुढे आपण पाहतो की ज्याला इशारा दिलेला होता, सावध देखील केलेलं होतं, पण त्याने त्या ठिकाणी तो इशारा जो आहे तो गांभीर्याने घेतला नाही आणि देवाच्या आज्ञेच्या विरोधामध्ये जाऊन त्याने पाप जे ते केलं. आणि त्या पापामुळे आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला भयानक अशा प्रकारे आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याला जे आहे ते मरणाचा सामना करावा लागला. आणि त्याला सावध केलं होतं. ज्या वेळेला त्याला सावध केलं त्याच वेळेला त्याने त्याच्या पापाचा पश्चाताप जो आहे तो करणं फार गरजेचं होता, जे त्याने परमेश्वराच्या विरोधामध्ये केलं होतं, पण त्याने पश्चाताप केला नाही. बघा, हा व्यक्ती आपल्याला पहिले राजे, हा जो पुढारी आहे, हा आपल्याला पहिले राजे 22 अध्याय आणि 34 ते 37 मध्ये दिसतो. बघा, पहिले राजे 22 अध्याय आणि 34 ते 37 मध्ये काय लिहिलेलं आहे या पुढाऱ्या संदर्भात. त्याने कशा प्रकारे त्याला सावध केला असताना देखील त्याने पापाचे पश्चाताप केला नाही. पहा काय सांगताय. मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्रायली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, मी घायाळ झालो आहे, रथ फिरून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. आरामांचा मारापुढे राजा आपला रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले. सूर्यास्ताच्या समय सर्व सैन्यात असा पुकारा झाला की प्रत्येकाने आपल्या नगराची व आपल्या देशाची वाट धरावी. राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले. शोमरोन येथे त्यांनी त्याला मुठमाती दिली. राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्या नदीत धुतला. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. ती वेश्यांचे स्नान करण्याची जागा होती. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की हा जो आहाब राजा आहे, ह्याला परमेश्वर देवाचा जो भविष्य वक्ता होता त्याने सावध केलेलं होतं. आणि त्याने त्या ठिकाणी त्या परमेश्वर देवाकडनं आलेला जो काही संदेश आहे त्या भविष्य वक्त्याच्या द्वारे तो त्याने ऐकला पाहिजे होता. आणि त्याने पश्चाताप जो आहे तो करायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी देवाने त्याला दिलेला जो काही इशारा आहे त्याचा सेवक मिखा याच्याद्वारे तो त्याने त्या ठिकाणी ऐकला नाही. त्याने पश्चाताप जो ते केला नाही. बघा, त्याला कोणत्या प्रकारचा इशारा देण्यात आला होता. वचन 28 कोणतरी वाचा. वचन 28 मिखाया म्हणाला, तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्याद्वारे बोललाच नाही. तो म्हणाला, लोक हो, तुम्ही सर्व ऐका. हा, मिखाया हे ठिकाणी म्हटलेलं आहे की तू जर सुखरूप परत आलास, म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहतो की राजाला जे आहे असे खोटे देखील भविष्य वक्ता आहे जे म्हणत आहे की तू युद्धामध्ये गेल्यानंतर परमेश्वर तुला विजय देईल आणि तू सुखरूप परत येईल. पण ह्या ठिकाणी मिखाया जो देवाचा खरा संदेश आहे तो अतिशय स्पष्टपणे त्याला म्हणत आहे, ह्या युद्धामध्ये तू जाऊ नको, कारण तुझा पराभव जो आहे तो होणार आहे. तुला त्या ठिकाणी जे आहे ते हारचा सामना सुद्धा करावा लागणार आहे आणि तू सुखरूप परत येणार नाही. पण हा राजा त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे यहोशाफाटाला म्हणतो की हा मला आवडेल अशा प्रकारचा संदेश कधीच सांगत नाही आणि म्हणून मी याचं ऐकत नाही. लक्ष द्या, परमेश्वर देवाने त्याचा सेवक मिखाया याच्या माध्यमातून जे काही गोष्ट आहाबाला सांगितली होती ती त्याच्या भल्यासाठी होती, पण त्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्याने त्या ठिकाणी पश्चाताप केला नाही आणि दुर्दैवी आपण पाहतो की त्याचा मृत्यू झाला. आणि ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला ती जागा वेश्यांचं स्नान करण्याची जागा होती आणि कुत्र्याने त्याचं रक्त जे आहे ते चाटून खाल्लं. ह्या सर्व गोष्टी लक्ष द्या, त्याने पश्चाताप करायला पाहिजे होता. त्याने नाबोताला जे आहे आपण पाहतो की मारून टाकलेलं होतं. त्याने नाबोताचा मळा जो आहे तो त्याने हडप केला होता. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने पाप केलं होतं.
त्याचा पश्चाताप त्यांनी केला नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला एक पुढारी देवाच्या राज्यामध्ये देवाच्या इच्छेनुसार देवाचं काम करत नाही, त्यावेळेला तो पुढारी त्या पदावरून खाली जो आहे तो देव आणत असतो. ह्या ठिकाणी आपण पाहतो की बेल्शस्सर जो राजा आहे, ह्या ठिकाणी आपण पाहतो की आहाब जो राजा आहे, यांनी पश्चाताप केला नाही देवाविरुद्ध त्यांनी जे पाप केलं त्याचं, आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये विभागणी आली, आणि म्हणून त्यांच्या दुर्दैवी जे आहे आपण पाहतो की अंत त्यांचा झाला. आणि सांगितलं तात्पर्य काय आहे, जर परमेश्वर देवाचं स्पष्टपणे सांगतो की देव काल आज आणि उद्या सारखा आहे, तो कधीही बदलत नाही. जर परमेश्वर देव जर ईर्ष्यावान देव आहे, आणि आज देखील वर्तमान समयामध्ये ज्यावेळेस पुढारी देवाच्या राज्यामध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे, देवाच्या नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे ज्यावेळेला एखादी गोष्ट करू लागतात, ती गोष्ट देवाला आवडत नाही, आणि त्याच गोष्टीचा देव पुढाऱ्यांकडनं पश्चातापाची जी आहे ती अपेक्षा करतो त्याच गोष्टीची. पण आज पुढारी त्या गोष्टीचा पश्चाताप करत नाही, आणि म्हणून देवाला पुढाऱ्यांना जे आहे तो खाली आणत आहे. 7वा मुद्दा क्रमांक 7 लिहा. मुद्दा क्रमांक 7, नम्र जनांना उंच करण्यासाठी देव पुढाऱ्यांना खाली आणतो. मुद्दा क्रमांक 7 लिहा. नम्र जनांना किंवा नम्र व्यक्तींना उंच करण्यासाठी देव पुढाऱ्यांना जे आहे ते खाली आणत असतो. आणि बघा, ज्यावेळेला आपण 1 पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या ठिकाणी पेत्र हा आत्म्याच्या प्रेरणेने बघा काय म्हणत आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करा. व्हेरी गुड. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला जे आहे नम्र करा, लीन करा, यासाठी की त्याने योग्य वेळी त्या नम्र व्यक्तीला उंच करा. आज देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की अनेक गर्विष्ठ पुढारी आहेत, अभिमानाने भरलेले पुढारी आहेत, आणि देवाला ते नको आहे, म्हणून देव त्या अभिमानी पुढाऱ्यांना, त्या गर्विष्ठ पुढाऱ्यांना खाली आणतो, आणि त्यांच्या जागेवरती अशा व्यक्तींना नियुक्त करतो ज्यांनी स्वतःला परमेश्वर देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र केलेला आहे, लीन केलेला आहे. आणि अशा प्रकारचे पुढारी हे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशा प्रकारचे पुढारी हे वर्तमान समयामध्ये देखील आहे. आणि जर परमेश्वर देव हा पवित्र शास्त्रातील नम्र पुढाऱ्यांना जर उंच करतो, तर तो आज देखील वर्तमान समयामध्ये नम्र पुढाऱ्यांना जे आहे ते उंच करतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचा एक नम्र पुढारी हा आपल्याला 1 शमूएल 16 अध्याय आणि 11 ते 13 मध्ये दिसतो, आणि त्याचं नाव आहे दावीद. बघा वचन काय म्हणत आहे. 1 शमूएल 16 अध्याय आणि 11 ते 13 वचन पहा. शमूएलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. व्हेरी गुड. पहा, ह्या संपूर्ण वचनातून आपल्याला हे समजून येतं की दाविदाला परमेश्वर देवाने राजपदावरती नियुक्त करण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला. दाविदाला परमेश्वर देवाने राजपदावरती नियुक्त करण्याचा जो काही निर्णय आहे तो केलेला होता. आणि तो का केला होता? कारण दाविदामध्ये परमेश्वर देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन करण्याचं स्वभाव त्याने आपल्या स्वतःला लीन केलेलं होतं.
ज्या ज्या वेळेला आपण दाविदाविषयी वाचतो त्या वेळेला दावीद हा परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन अवस्थेत ठेवून त्याची महिमा त्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला दिसत. लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की ज्याला देवाने त्याच्या राज्यामध्ये त्याचा कारभार करण्यासाठी नियुक्त केलेला आहे, त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेला आहे, तो व्यक्ती नम्र असावा, त्या व्यक्तीमध्ये गर्व नसावा, त्या व्यक्तीमध्ये अभिमान नसावा. जर गर्व त्या व्यक्तीमध्ये आहे, अभिमान जर त्या व्यक्तीमध्ये आहे, तर अशा व्यक्तींना देव खाली आणतो आणि त्यांच्या जागेवरती लीन आणि नम्र लोकांना जातो आणून ठेवतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय आणि 39 ते 41 वचनामध्ये योसेफाने देखील स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन जे आहे ते केले होते. आणि योसेफाला देखील परमेश्वर देवाने उंच जे आहे ते केलं. त्याने मिस्राचा प्रमुख अशा प्रकारचे व्यक्ती योसेफाने केलं. का? कारण त्याने स्वतःला लीन आणि नम्र जे आहे ते देवाच्या पराक्रमी हाताखाली केलेलं होतं. बघा वचन काय सांगितलं, उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय आणि 39 ते 41 काय म्हणत आहे. फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचं ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजा असण्यापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. व्हेरी गुड. हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावरती नेमतो. फारो त्याला म्हणाला, सिंहासनापुरताच काय मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. इतकं उंच परमेश्वर देवाने योसेफाला केलेलं होतं. आणि योसेफाला दाविदाला इतकं उंच करण्याचं मागचं कारण काय होतं, तर त्यांनी स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली जे आहे नम्र केलं. जो पुढारी आपल्या स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र करतो, त्या पुढाऱ्याला परमेश्वर देव नेहमी उंचावर ठेवतो. पण जो पुढारी देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र ठेवत नाही, लीन ठेवत नाही, जो पुढारी गर्वाने भरलेला आहे, जो पुढारी अभिमानाने भरलेला आहे, अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना जे आहे देव खाली आणतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये देवाने आपल्याला पुढारपण सोपवलेलं असताना आपण आपल्या स्वतःची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. कोणत्या भागामध्ये? तर ह्या शेवटचा भाग आहे, काय मी देवाच्या विरोधामध्ये वागत आहे का? काय माझ्यामध्ये नम्रता आहे का? काय माझ्यामध्ये लीनता आहे का? का माझ्यामध्ये गर्व आहे, माझ्यामध्ये अभिमान आहे? अभिमान हा वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे पुढाऱ्यांमध्ये असतो. येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत अभिमान कशा प्रकारे पुढाऱ्यांमध्ये प्रवेश करतो आणि पुढारी कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये अडथळ्याचे कार्य करतात हे शिकू आपल्याला दिवसामध्ये. पण लक्ष द्या, देव का पुढाऱ्यांना खाली आणतो याचे एकूण 7 विषय आपण शिकलेलो आहे. आणि आपण पुढारी आहोत आणि पुढारी या नात्याने आपण नेहमी देवाच्या उपयोगाचं असावं, अशा प्रकारची आपण नेहमी वागणूक जी आहे ती देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने करावी ही देवाची इच्छा आहे. म्हणून दिवसांमध्ये स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आंतरिक मनुष्याकडे लक्ष द्या आणि देवाच्या योजनेअंतर्गत चालून देवाला संतोषण्याचं काम करा. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू.